पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी महागला। आठवडाभरामध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढले। सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका। राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा। पुणे, संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर, वाशिम जिल्ह्यांमध्ये इंधन मिळवण्यासाठी धडपड। पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे। राज्यात 1 महिना पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध। इंधनासंदर्भात तक्रार आल्यास दखल घेऊन सहकार्य करणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। भाजपला मतदान करून लोक आपल्या कर्माची फळं भोगतायत। इंधन दरवाढीवरून संजय राऊतांची टीका। महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल, संजय राऊतांचा इशारा। पाव आणि ब्रेडच्या दरात 5 रुपयांची वाढ झाल्यामुळे आता नाश्ताही महागला। वाढता वाहतूक खर्च, पॅकेजिंगच्या किमती वाढल्याचा परिणाम। मुंबईमधील वांद्रे पूर्व परिसरात रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम। गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या हटवण्याचं काम सुरू। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। कारवाईच्या विरोधात स्थानिक आक्रमक। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध। सरकारने दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा। रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून भारताला पुन्हा 30 दिवसांची सवलत। तर निर्बंध असो किंवा नसो, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार, पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्पष्ट। त्या खालून भारतामध्ये पाईपलाईन आणण्याचा विचार। मोदींच्या दौऱ्यावर गोपीचंद पडळकर यांचा दावा। तर पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा टोला। विधान परिषदेच्या 16 जागांपैकी 2 जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक। रायगड रत्नागिरीच्या जागेवर अनिकेत तटकरे, तर पुण्यामधून सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे इच्छुक। सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुक देवगिरीवर। प्रशांत किशोर आता राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहणार। डिझाइन बॉक्स नंतर आता आयपॅक कंपनी राष्ट्रवादीची सल्लागार। तामिळनाडू निवडणुकीत प्रशांत किशोरांची थलपतींना मदत। नीट पेपर फुटे प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून मोठेगावकरच्या संपर्कातील आणखी लोकांचा शोध घेणार। वाढत्या रोषानंतर आरसीसी क्लासेस बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त। लातूरमध्ये सीबीआय पथकाकडून मोठेगावकरच्या क्लासेसमध्ये 3 तास चौकशी। कागदपत्रांचा काही डेटा तपासण्यासाठी ताब्यात। रात्री उशिरा सीबीआयचं पथक कागदपत्रांचा डेटा घेऊन दिल्लीकडे। नीटचे प्रश्न फोडताना मनीषा मांढरेंकडून मोठी खबरदारी। मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवत असल्यामुळे तपासात तांत्रिक अडचणी। सूत्रांची माहिती, लिखित आणि डिजिटल साहित्य शोधण्याचं तपासात आव्हान। विदर्भातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी 21 मे पर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा। वर्ध्यात काल 46.5 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद। जळगावच्या यावल तालुक्यामधील परसाळेमध्ये वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप उडाला। सुदैवानं घटनेमध्ये कोणालाही दुखापत नाही, मात्र वादळामुळे मंडपाचं मोठं नुकसान। मोदींनी नॉर्वे दौऱ्यामध्ये पत्रकाराचा प्रश्न टाळल्याचा आरोप। तडजोड केलेल्या पंतप्रधानांना प्रश्नापासून पळ काढताना जगानं पाहिलं, राहुल गांधींची टीका। तर कुठल्या तरी एनजीओचे अहवाल वाचून भारतावर प्रश्न उपस्थित, परराष्ट्र सचिवांचं स्पष्टीकरण। धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचं इंजेक्शन द्या, लोकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याची सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। निर्देश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यावर अवमानतेचा खटला दाखल होणार।